नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, भाजपानं आपल्याला वाऱ्यावर सोडलं आणि सारा महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला असा समज विदर्भातल्या लोकांचा आज झालेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला विदर्भात मोठाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला केवळ 2 जागा जिंकता आल्या, तर शिंदे सेनेनं विदर्भात केवळ 1 जागा मिळवली. हे असं का झालं याबद्दलचं वस्तुनिष्ठ विवेचन भाजपासहित कुठल्याही राजकीय पक्षानं आजवर केलेलं दिसलेलं नाही. सातत्यानं विकासासाठी आसुसलेल्या वैदर्भीय लोकांच्या आशा आकांक्षा धुळीला मिळाल्यामुळं आज सर्वत्र प्रचंड नैराश्याचं वातावरण विदर्भात आहे. त्याचाच प्रतिकूल परिणाम भाजपाच्या लोकसभेतील निवडणूक निकालांवर झालेला आहे. हे असं का झालं हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं भूतकाळात डोकवावं लागेल. वरवर पाहता या निवडणुकीचं विश्लेषण करताना संविधान बदलाच्या संदर्भात निर्माण झालेला नॅरेटिव्ह आणि ग्रामीण भागातलं निराशादायक वास्तव ही 2 कारणं भाजपाच्या पराभवासाठी जबाबदार ठरवली जातात. होय, ही कारणं तर आहेतच, पण खरं कारण आहे ते समस्त वैदर्भीय लोकांची भाजपानं केलेली फसवणूक. 1990 पासून विदर्भात हळूहळू काँग्रेस कमजोर होत गेली. नितीन गडकरी यांनी विकासाची खूप मोठाली स्वप्न वैदर्भीयांना दाखवली. ते ज्या पद्धतीनं मिहानमध्ये येऊ पाहणाऱ्या रोजगाराची प्रेझेंटेशन मांडत होते, त्यामुळे तरुणांच्या आशा अपेक्षा वाढत्या होत्या. काँग्रेसनं विदर्भाचा विकास कधीच केला नाही आणि काँग्रेस हा विकास कधी करू शकणारही नाही, असा त्या काळात भाजपाचा जोरात प्रचार होता. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीलाही तेव्हा भाजपनं पाठिंबा दिला. प्रमोद महाजन यांनी तर एका सभेत बोलताना, तुम्ही मला विधानसभेचा ठराव द्या, 24 तासात विदर्भ देतो, असं ठणकावून सांगितलेलं होतं. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपाच आणि केवळ भाजपाच विदर्भाचा विकास करू शकेल असं वातावरण इथं निर्माण केलं गेलं. लोक मोठ्या प्रमाणावर त्यामुळे भाजपाकडे आकृष्ट झाले. पण प्रत्यक्षात भाजपा सत्तेत आली आणि विदर्भ विकासाचे सारे प्रश्नच बाजूला पडले. विदर्भातले ग्रामीण लोक आणि शेतीच्या प्रश्नांकडे भाजपानं थेट डोळेझाक केली. या पक्षानं सत्तेत आल्यानंतर सर्वात अगोदर शेतीच्या प्रश्नांना प्राथमिकता द्यायला हवी होती. पण भाजपाचा मतदार हा शहरी मतदार होता आणि भाजपाचे चालक मालक हे तर सारे अस्सल भांडवलशाह. त्यामुळे समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प तातडीनं राबवले गेले. चालता बोलता बुलेट ट्रेनचा आग्रह लावून धरण्यात आला. वेदांत फॉस्कॉन सारखे प्रकल्प गुजरातेत हलवण्यात आले. मिहानचा विकास दूर राहिला, उलट रामदेव बाबांना तिथं फार मोठी जमीन बहाल करण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे, चंद्रशेखर बावनकुळे हे कामठीचे आणि रेशीम बागेतली RSS असं हे समीकरण नेहमीच नागपूर केंद्रित राहिलं. नागपुरात गडकरी जेव्हा सिमेंटचं आधुनिक विश्व उभारताना दिसत होते, तेव्हा हे सगळं दुरून पाहणारा ग्रामीण समाज हा मात्र या विकासाची 4 फळं आपल्यालाही चाखायला मिळतील या आशेवर जगणारा होता. त्यांच्याकडे फार दुर्लक्ष झालं. देवेंद्र फडणवीस मुंबईत रमले आणि विदर्भाला त्यांनी जणू गृहीत धरणं सुरू केलं. इथूनच लोकांचा भ्रमनिरास होणं सुरू झालं. खरं म्हणजे 1990 पूर्वीच्या काँग्रेसमधल्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा ग्रामीण लोक आणि शेतीचं जीवन हाच नेहमी राहिलेला होता. सरकार चालवताना ग्रामीण भागाच्या हिताची आणि शेतकऱ्यांबद्दल सकारात्मक धोरणं राबवायची ही काँग्रेसच्या यशाची तेव्हा गुरुकिल्ली होती. त्या काळात सातत्यानं विदर्भ विकासासाठी कधी 10 कलमी कार्यक्रम तर कधी 40 कलमी कार्यक्रम अशा प्रकारच्या घोषणा होत असत. अर्थातच त्या कार्यक्रमातून विदर्भाला नक्की काय मिळालं याबद्दलची स्वतंत्र चर्चा वेगळेपणानं होऊ शकेल. पण विदर्भ हा प्रदेश चर्चेत मात्र सातत्यानं राहत होता. विदर्भाच्या प्रश्नावर विधिमंडळात मोठमोठ्या चर्चा घडत. प्राध्यापक BT देशमुख किंवा मधुकरराव किंमतकर यांनी विदर्भाच्या अनुशेषाचे प्रश्न तिथं सातत्यानं लावून धरलेले आपण पाहिले. त्या काळात गडकरी किंवा फडणवीस हे देखील विदर्भाच्या बाजूने बोलत. पण प्रत्यक्षात भाजपा सत्तेत आली आणि हे सारे प्रश्नच बाजूला पडले.
विदर्भातले ग्रामीण लोक आणि शेतीच्या प्रश्नांकडे, बेरोजगारीच्या प्रश्नाकडे भाजपानं डोळेझाक केली. भाजपा सत्तेत आल्यानंतर आपल्याला जणू घड्यासारखं बाजूला करण्यात आलं, अशी भावना त्यामुळंच साऱ्या विदर्भात पसरली आणि त्यातूनच एक प्रकारचा भ्रमनिरास सुरू झाला. भाजपा पक्ष म्हणून लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात तर अपयशी ठरलेलाच होता, पण त्यात कहर केला तो भाजपाच्या निर्वाचित लोकप्रतिनिधींनी. या लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिलेलं असलं तरी प्रत्यक्षात पक्षात आणि सरकारात या लोकांच्या शब्दाला फारशी किंमत मात्र कधीच नव्हती. त्यामुळे लोक आणि लोकांचे प्रश्न सरकारातून सोडवून घेण्याची पद्धतच संपुष्टात आली. त्यांच्या या नाकर्तेपणामुळं जुन्या लोकप्रतिनिधींच्या आठवणी आवर्जून निघायला सुरुवात झाली. काँग्रेसचे लोक कसेही असोत ते आमच्याकडे येत जात असत, आम्हाला सोबत घेऊन मंत्रालयातल्या डेस्क ऑफिसर कडून आमची कामं करून दिली जात. या शब्दात जुना काळ गेले वर्षभर आठवला जाऊ लागला. 1990 पासून भाजपाकडे वळलेला मतदार लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडे कसा वळला हेच दर्शवणारी ही सारी प्रक्रिया. काल परवा विदर्भात काही ठळक घटना घडल्या. त्यातली पहिली म्हणजे अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आदराम यांच्या कन्या भाग्यश्री यांनी थेट आपल्या पित्याविरुद्धच राजकीय भूमिका आता घेतलेली आहे. तर गोंदियाचे भाजपा आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली. अशा प्रकारची ही पक्षांतर उगाच होत नसतात. आज विदर्भातलं वातावरण हे महायुतीच्या विरोधात गेलेलं असल्याचा निष्कर्षच या पक्षांतरावरून आपल्याला काढता येऊ शकतो. सध्याच्या सत्तारूढ पक्षांमध्ये समन्वय नाही आणि राजकीय ऐक्यही फारसं दिसून येणार नाही. तुलनेनं महाविकास आघाडीमध्ये मात्र कमालीची शांतता आहे. येणाऱ्या निवडणुका आपणच जिंकणार आहोत हा आत्मविश्वास त्या आघाडीमध्ये आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर विदर्भाच्या एकूण 62 जागांपैकी जवळपास 41 जागांवर महाविकास आघाडीला लोकसभेत बहुमत मिळालेलं होतं. म्हणजेच वातावरण असंच राहिलं तर महायुतीला विदर्भात केवळ 20-21 जागा मिळतील अशी आजची स्थिती. महाविकास आघाडी आणि लोकपोलनं केलेल्या सर्वेक्षणात देखील हीच बाब ठळकपणे दिसून येते. खुद्द भाजपानं केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला केवळ 20 ते 25 जागा मिळाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण विदर्भाच्या राजकारणाकडे आज पाहायला हवं. मित्रहो, सत्तारूढ महायुतीच्या दृष्टीनं आज केवळ विदर्भातली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच स्थिती मुळीच चांगली नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेला जबर पराभव आणि त्याचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर झालेला आहे. त्यांच्यावर विसंबून असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांमध्ये आज तीव्र नाराजी आहे. अजित पवार सतत पराभूत मानसिकतेचं राजकारण करताना आपल्याला दिसत आहेत. भाजपाच्या जीवावर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या आलेखामुळं भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असूया निर्माण झालेली आहे. निवडणुकीला सामोरं जाताना आवश्यक असणारा सारा आत्मविश्वास महायुतीमध्ये गळून पडलेला आहे. त्याच वेळी खुद्द भाजपासमोर मोठाली आव्हानं आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपानं मोठ्या मुश्किलीने आपला डोलारा उभा केलेला होता. हा डोलारा आता कोसळायला लागलेला आहे. समरजित सिंग घाटगे शरद पवारांच्या पक्षात गेले. माढ्यात मोहिते पाटलांनी या अगोदरच तुतारी घेतली. इंदापुरात हर्षवर्धन पाटील परतीच्या मार्गावर आहेत. फलटणमध्ये रामराजेंची ही स्थिती फारशी वेगळी नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर महायुतीचं नेतृत्व करणारा प्रमुख भाजपा हा पक्षच सैरभैर झाला असेल तर त्यात नवल नाही. म्हणूनच आज विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही प्रांतांमध्ये महायुतीसाठी सर्वदूर नकारात्मक असं वातावरण आहे. उरलेल्या उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणात शिवसेनेचं मोठं आव्हान महायुती पुढे आहे. विदर्भात जर भाजपाची स्थिती चांगली असती तर कदाचित या चित्रावर मात करण्याची संधी त्या पक्षाला होती, पण तसंही काही होणार नाही. या स्थितीत भाजपाला विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची चिन्ह म्हणूनच दिसत आहेत.
लाडकी बहीण योजना किंवा आता हैदराबाद गॅझेटला मान्यता देत मराठवाड्यातल्या साऱ्या मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी आणि आरक्षण प्रश्न सोडवावा असे पर्याय आहेत. महायुतीच्या अजेंड्यावर नव्यानं हा विषय आलेला आहे. पण हे सारं जे काही होत आहे ते फार उशिरा होत आहे. आता वेळ निघून गेली आहे. लोकांनी आपला निर्णय केलेला आहे. भाजपाला ही निवडणूक जिंकता येणं मुळीच सोपं नाही. मित्रहो, हा व्हिडिओ इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला जरूर लिहा, लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.